आज आपण बनवूया काळ्या मसाल्यातील मिसळ पाव। त्यासाठी इथे मी मटकी घेतलेली आहे, पाव घेतलेले आहे, टमाटे आणि कांदे घेतलेले। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपण आता मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। आपण आता मटकी बॉईल करून घेऊ। पाणी, हळद, चवीनुसार मीठ, आपण आता मटकी अशीच वाफेवर बॉईल करून घेऊ अर्धा तासासाठी। मटकी आता आपली बॉईल झालेली आहे, झाकण काढून घेऊ। आपण आता उकडलेली मटकी एका पातेल्यामध्ये काढून घेऊ। आपण आता मटकीचं बॉईल केलेलं पाणी साईडला काढून घेऊ। आपण आता कांदे भाजण्यासाठी सर्वप्रथम आपण आता कांदे ठेचून घेऊ थोडेसे असे, जेणेकरून असे ठेचल्यानंतर कांदे लवकर भाजले जातात। आपण आता कांदे आरावर भाजून घेऊ। आपण आता कांदे पलटी करून घेऊ, दुसरी साईड पण व्यवस्थित भाजून घेऊ। आपले आता कांदे भाजून झालेले व्यवस्थित। आता कांदे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ। इथं मी खोबरं वाटे घेतलेले आहे 6, आपण आता ते आरावर भाजून घेऊ। खोबरं वाटे आपलं भाजून झालेलं आहे, काढून घेऊ। आपण आता कांदे बारीक चिरून घेऊ।
आपण आता टमाटर बारीक चिरून घेऊ। आपण आता सौदा मसाला भाजून घेऊ। त्यासाठी इथं कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ। इथे मी काही खडे मसाले घेतलेले अख्खे। खड्या मसाल्यांमध्ये मी दालचिनी घेतली, काळी मिरी आहे, लवंग आहे, तेजपत्ता आहे, दगडफूल आहे, एक सुंठ घेतलेलं आहे आणि अख्खा हिंग घेतलेला आहे, अख्खा धना, डाळ्या, हिरवी मिरची। आपण आता मसाला व्यवस्थित भाजून घेऊ। चुलीवर भाजलेला कांदा टाकून घेऊ। कांदा पण आपण आता सौदा मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊ। आपण आता चुल्यावर भाजलेलं खोबरं टाकून घेऊ। याच्यात बारीक केलेलं आहे मी, व्यवस्थित परतून घेऊ। आपला आता सौदा मसाला पूर्णपणे व्यवस्थित भाजून झालेला आहे। एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता थंड करण्यासाठी। हा मसाला थंड झाल्यानंतर एक बारीक आपण फाईन पेस्ट तयार करून घेऊ ग्रेव्ही सारखी। तेल, जिरे, मोहरी, तेजपान, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा। पण आता कांदा व्यवस्थित परतून घेऊ, हलका कलर लाल होतोपर्यंत। कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। बारीक चिरलेले टमाटर घालून घेऊ। टमाटर व्यवस्थित परतून घेऊ। अद्रक लसूण पेस्ट, अद्रक लसूण पेस्ट पण व्यवस्थित परतून घेऊ कच्चापणा जाऊस तोपर्यंत। आपण आता काही मसाले घालून घेऊ। काश्मीरी लाल मिर्च पावडर, हळद, आमचा घरगुती गरम काळा मसाला, कांदा लसूण मसाला, धना पावडर, किचन किंग, गरम मसाला। मसाला व्यवस्थित परतून घेऊ। काळ्या मसाल्याची ग्रेव्ही, व्यवस्थित परतून घेऊ। मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे, चांगलं तेल पण सुटलेलं आहे। आपण आता यामध्ये कणिक घालून घेऊ। मटकीचं थोडंसं पाणी टाकून घेऊ। आपण आता बॉईल केलेली उसळ टाकून घेऊ। बॉईल केलेलं मटकीचं पाणी टाकून घेऊ। आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ। सुरुवातीला पण आपण टाकलं होतं मटकी उकडताना। आपण आता उसळच्या भाजीला एक उकळी काढून घेऊ।
आपण आता झाकण काढून घेऊ। बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपली काळ्या मसाल्यातील मिसळ बनवून तयार आहे 300 लोकांसाठी। आपण आता सर्व करून घेऊ।